हाय गाईज, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे कारण ही माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी एकटीच दुबईला गेले. खरं सांगू, मी एक्सायटेड पण होते पण तितकीच नर्वस पण होते कारण ह्या वयात पहिल्यांदा इंटरनॅशनल ट्रॅव्हल, तेही सोलो, म्हणजे मनात हजार विचार होते. पण आज मी तुम्हाला दुबईची सुंदर लोकेशन्स तर दाखवणार आहे, पण मी कसं मॅनेज केलं, कसा अनुभव आला आणि मला काय शिकायला मिळालं हे सगळं शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया माझा दुबई व्लॉग. एक गोष्ट सांगायची होती, कधी ट्रॅव्हल शूटिंग केलं नाही आहे, सो यातले पिक्चर्स शॉर्ट्स पण खूप फॅन्सी नसतील. आपण बाहेर गेल्यावर जसे आपले फोटोज आणि व्हिडिओज काढतो तेच मी काढलेत, सो व्हिडिओमध्येही तेच शेअर करणार आहे. मी एअरपोर्टवर आले तेव्हाच मला जाणवलं की हे खरंच होतं आहे. इथे पहिल्यांदा मला एक गोष्ट शिकायला मिळाली. इंटरनॅशनल ट्रॅव्हल म्हणजे पेशन्स खूप लागतो. चेक इन, सिक्युरिटी, इमिग्रेशन, बोर्डिंग, प्रत्येक स्टेप नीट फॉलो करावी लागते. मी स्वतःला एकच गोष्ट सांगत होते, तू करू शकतेस, काम राहा. पासपोर्ट हातात असताना थोडं घाबरायला झालं, पण इमिग्रेशन ऑफिसर्स खूप चांगले होते आणि ऑनेस्टली जेव्हा माझा पासपोर्ट फर्स्ट टाईम स्टॅम्प झाला ना, त्या मोमेंटला मला वाटलं येस, मी खरंच इंटरनॅशनल ट्रॅव्हलर झाले. इंटरनॅशनल फ्लाईट एक्सपिरियन्स पण माझ्यासाठी नवीन होता. मी खिडकीतून बाहेर बघत होते आणि मनात एक विचार आला, कधीकधी आपल्याला स्वतःसाठीही काहीतरी वेगळं करायला हवं. फॅमिली, काम, जबाबदाऱ्या सगळं असतं, पण स्वतःसाठी जगणं हे पण गरजेचं आहे. दुबई एअरपोर्टला उतरल्यावर पहिल्यांदा मला जाणवलं की एव्हरीथिंग इज सो ऑर्गनाइज हिअर. क्लीन एअरपोर्ट, क्लिअर सायन्स, हेल्पफुल स्टाफ. पण त्या मोमेंटला मला एक वेगळं फिलिंग आलं. मी एकटी आहे, नवीन देश, नवीन लोकं, नवीन कल्चर. थोडं फिअर होतं, पण एक्साइटमेंट त्याहून जास्त. दुबईची हवा वेगळी वाटते आणि रात्री दुबई सिटी लाईट्स पाहून मला वाटलं की ही सिटी खरंच एखाद्या ड्रीमसारखी आहे. माझी ट्रिप स्टार्ट झाली म्युझियम ऑफ फ्युचरमधून. लेकिन मैं मराठी नहीं बोल सकता. मैं हिंदी, अंग्रेजी और कुछ अन्य भाषाएं बोल सकता हूँ. आणि मग मी आले दुबईच्या मोस्ट फेमस प्लेसवर, बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा पहिल्यांदा दिसला ना, तेव्हा मी काही सेकंड्स प्रोसेसच करू शकली नाही. इतकी मोठी बिल्डिंग, इतकी ग्रँड वाईब आणि एन्व्हायरमेंट म्हणजे लक्झुरी ओव्हरलोड. मी इथे उभी राहून फक्त एकच विचार करत होते, मी इथे आली आहे, मी खरंच इथे आली आहे. दुबई फाउंटन एरियामध्ये बसून मी वेळ घालवला. फाउंटन शो बघितला. लिटरली गूजबम्स आले अंगावर. ऑनेस्टली त्या क्राऊडमध्येही मला लोनली वाटलं नाही. कधीकधी सोलो ट्रॅव्हलमध्ये तुम्ही स्वतःसोबत इतके कम्फर्टेबल होता की क्राऊड इररिलेव्हंट होतो. दुबई मॉल म्हणजे मॉल नाही, ते एक वेगळंच जग आहे. इतकं मोठं, इतकं ब्युटिफुल आणि हॅपनिंग. इनसाईड एक्वेरियम पाहून मला लहान मुलांसारखं वाटलं आणि इथे शॉपिंग ऑप्शन्स एंडलेस आहेत. पण मी स्वतःला एक रूल दिला होता, खरेदी कर पण कंट्रोलमध्ये. दुबई मॉलमध्ये फिरताना मला एक गोष्ट जाणवली, दुबई ही सिटी तुम्हाला इन्स्पायर करते बिगर ड्रीम्स बघायला. मरीना क्रूजवर असताना खूप शांत वाटलं. मी बाहेर समुद्राकडे बघत होते. उंच उंच बिल्डिंग्स, दुबई आय बघता बघता मनात खूप थॉट्स येत होते. आपण किती वेळा स्वतःसाठी वेळ काढतो. कधीकधी स्वतःला स्वतःचं अस्तित्व जाणवायला अशा शांत जागा लागतात. सोलो ट्रिप म्हणजे तुम्ही स्वतःशी बोलता आणि हे खूप हिलिंग असतं.
दुबई म्हणजे फक्त मॉडर्न स्कायस्क्रॅपर्स नाहीत, तर दुबईला एक ओल्ड दुबई फील पण आहे. अल्सिफसारख्या जागा जिथे तुम्हाला लोकल वाईब्स एक्सपिरियन्स करण्यासारख्या आहेत. दुबई कितीही लक्झुरियस असलं तरी त्याचं ट्रॅडिशनल हार्ट अजूनही स्ट्रॉंग आहे. दुबईमध्ये मी काही लोकल डेझर्ट्स ट्राय केले, पण ऑनेस्टली दुबईमध्ये खाणं महाग आहे, पण एक्सपिरियन्स वर्थ आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट, मी 40मध्ये असूनही एकटी दुबईला गेले तर मला कसं वाटलं? पहिली गोष्ट, फिअर प्रत्येकाला वाटतो, पण फिअर म्हणजे स्टॉप साईन नाही, ती फक्त वॉर्निंग आहे. दुबई मला खूप सेफ वाटलं, पण तरीही मी काही नियम फॉलो केले. 1. रात्री लेट अवॉइड केलं. 2. फोन चार्ज ठेवला. 3. गुगल मॅप्स वापरला. 4. इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्सचा बॅकअप ठेवला. सोलो ट्रॅव्हल तुम्हाला स्ट्रॉंग बनवतो. तुम्ही स्वतःचे डिसिजन्सवरती विश्वास ठेवायला शिकता. या ट्रिपने मला एक गोष्ट शिकवली, एज काहीही असो, तुम्ही स्वतःसाठी काहीतरी नवीन करू शकता. ह्या वयात लाईफ नव्याने सुरू होतं. मला ही ट्रिप करायची होती आणि मी केली. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्या मनात इच्छा असेल की मला पण ट्रॅव्हल करायचं आहे, तर माझं एकच म्हणणं आहे, जस्ट स्टार्ट. तर फ्रेंड्स, हा होता माझा दुबई सोलो ट्रॅव्हल एक्सपिरियन्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही अशाच ट्रॅव्हल लाईफ आफ्टर 40s कंटेंटसाठी आले असाल तर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दुबईमधली कोणती लोकेशन्स सर्वात जास्त आवडली. पुढच्या व्लॉगमध्ये मी दुबई शॉपिंग हायलाईट्स पण शेअर करणार आहे. तोपर्यंत टेक केअर आणि कीप ट्रॅव्हलिंग. बाय 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 दुबई.